आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा। कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा, नाच रहा नर होकर नंगा। छल और कपट के हाथों अपना बेच रहा ईमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। फिर तो हा जीव पांगळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचवार, देवा पुढे माणूस पाला पाचवार। बुद्ध अरे गयाच आहे हा, हे वाटताना तुम्हाला पिंपळासारखं वाटेल, पण पिंपळाला असा हार्ट शेप असतो. असा हा, त्याला नाही येत असं. गौतम बुद्धांना ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती बोधिसत्व. ते बोधी वृक्षाचं पान थोडं थोडं तोडून ह्याचा स्मेल घ्या. त्या झाडाचं नाव आहे ऑल स्पायसेस, म्हणजे सगळे मसाले एकत्र केल्यानंतर जो गंध आहे तो एकाच पानाला आहे. आणि चहामध्ये जरी टाकले तरी आवळ्याचे छोट्या आकाराचे आवळे असतात त्याला. आलेत ना, आले. आणि वर फळ आहे. एका झाडाला साधारणतः 70 ते 80 किलोच्या आसपास आवळे. लिंबू म्हणून झाड आहे. म्हणजे किडनी स्टोन जर झाला 19 mm चा खडा आणि 100% पडतो. हे गोड चिंचेचं झाड आहे. अशी 14 झाड आहेत फार्म मध्ये सगळी. म्हणजे ते फळवाल्यांकडे असतं बघा, ते 200 रुपयाला 200 ग्रॅम थायलंडची व्हरायटी. पुढचा आहे हा 100 फुटी बांबू आहे. हा 100 फूट उंच जातो. तुम्ही पुढच्या वेळेस जर भिगवून लावला तर तुम्हाला हे दिसू शकेल. रोफेचं केरळवरून मागवलं. उजव्या बाजूला दिसतं हे खजुराचं झाड आहे. काटे त्याला जरा थोडं जपून. बॅक्टेरिया काढले आणि भारत देशात जेवढ्या काही देशी गायी तेवढ्या देशी गायींच्या शेणातले बॅक्टेरिया त्यांनी काढले आणि ते लिक्विड बनवले. ते लिक्विड दिल्यानंतर म्हणजे 99% झाडे कुठल्याही प्रदेशातलं येऊ शकते. म्हणजे शेतीला पण त्याचे रिझल्ट खूप चांगले. म्हणजे अगदी 990 ग्रॅमचा पण कांदा आम्ही बघितलेला, 5 किलो वजनाचा मुळा बघितलेला. गेल्या वर्षी आमच्या वाढतात, गांडुळांची संख्या वाढते. म्हणजे तुम्ही जर पुण्यात 17व्या मजल्यावरती जर राहत असाल आणि हे जर लिक्विड सोडलं तर तुम्हाला 2-3 महिन्यात त्यात गांडुळाची पिल्लं दिसतात. गांडूळ प्रचंड प्रमाणात तयार होतात. काय म्हणते लिक्विडला? असं आम्ही संजीवनीचं नाव दिलेलं. तसंच सेम द्रोणासारखा भाग होतो. म्हणजे ह्याचे झाडाचं नाव कृष्णवड आहे. कृष्णवड म्हणजे भगवान श्रीकृष्ण जेव्हा गाई चरायला गेले होते, गवळणी त्यांना दही खायला घेऊन गेल्या. तिथं खायला काही पात्र नव्हतं म्हणून त्यांनी तिथल्या वडाचं पान तोडलं आणि त्या पानाचा द्रोण केला आणि त्या द्रोणापासून दही खाल्लं. त्या द्रोणात दही खाल्लं होतं. तेव्हापासून त्या झाडाची पानं अशी द्रोणासारखी झाली आणि त्या झाडापासूनची जी उत्पत्ती आहे ती अशीच आहे सगळी. आता इथं हे क्षेत्रात संध्याकाळच्या वेळेला 10-12 हरणं बसायला असतात. इथं तरस पण दिसतं, लांडगा दिसतो, कोल्हा पण दिसतो. हरणं आले की बाकीचे आलेच. हे जे खाल्लंय ना हे हरणं. आफ्रिकन पिस्ता म्हणून झाड आहे. आपण जो पिस्ता खातो ना, पण हा आफ्रिकन पिस्ता, मलबार चेस्टनट असं पण त्याचं नाव आहे. त्याला मोठं फळ येतं आणि त्या फळामध्ये 6-7 बिया होतात. गेल्या वर्षी एक फळ लागलं होतं याला. ते भाजून खाल्ल्यानंतर त्याचे अप्रतिम चव. आफ्रिकन पिस्ता. रुद्राक्ष हे पाठीमागच्या बाजूला आहे, हे रुद्राक्षाचं झाड आहे. हा पानं खाल्लेली. हे हरण खाल्ले. असं म्हणतात ही एक मुखीचं झाड आहे, 2 मुख, पण असं काही नसतं. फळ फोडल्यानंतरच कळतं. सुरिनाम चेरी आणि ते आपण जे वर पारावर पाहिली ती सिंगापूर चेरी. सुरिनाम चेरी गुजरात लिंबू म्हणून व्हरायटी, पण रस भरपूर आहे. पुढे एक आहे हायब्रिड वेल आहे. हायब्रिड वेल मोठी पानं वाटतात. मोठी पानं आपल्याकडे साधा पण आहे, साधा बेल पण आहे, हायब्रिड बेल आहे आणि महाबेल म्हणून.
खालच्या बाजूला महाबेलाचं झाड आहे, ते एवढंच आहे सध्या, लहान आहे अजून, पण त्याला छोट्या फुटबॉल एवढे बेल लागतात. हायब्रिड बेल आहे, याला लखनवी बेल पण म्हणतात. जगात उच्च प्रतीचं सरबत ह्या झाडाच्या बेलापासूनच्या फळाचं होतं, म्हणजे पोटाचे सगळे विकार ते बरं करू शकतो. आणि पाठीमागचं जर झाड आहे ना, हे इडलिंबूचं झाड आहे, बेलवटे सर मग म्हटले ते गळलिंबू आणि इडलिंबू. आपल्याकडे 52 जातीचे आंबे, हे ब्लॅकस्टोन व्हरायटीला जो आंबा येतो तो वरून पिकल्यानंतर ही काळ्या रंगाचा, पिकल्यानंतर वरून काळ्या रंगाचा असतो, आणि मग फोडल्यावर आतून आपल्या घरासारखा घर असतो. असं 4 झाडांचा बॉक्स केलेला आहे. आणि बांधणी पण ही झाडं लावलेली, की महोगनीची झाडे आहेत. साधारणतः 11 फूट बाय 11 फुटाचं अंतर आहे. हे झाड 50 फूट उंच जातो, त्याला फांद्या वगैरे काय फुटत नाही. मग हे वर गेल्यानंतर आपण 10 फुटावरती स्टेजिंग करून ते राहायला खोलीसारखं करू शकतो. हा, एवढी ताकद राहते. हा झाड मोठं होतं, बुंदा मोठं होतं. असं 4 जवळ लावले. 3-4 जागेवर असं spot केले. मचान करायचं. आहे का हे? हा सदाहरित. आगरताळा हे जे नाव आहे ना, हे ह्याच झाडावरून आहे. आणि हे जगातलं सगळ्यात महाग झाड आहे. म्हणजे ह्याचा जो सेंट आहे ना, सोन्यापेक्षा पण तो महाग आहे. सेंट याला हा. वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे, राजा दशरथाने आपल्या राण्यांसाठी जे महाल बांधले होते त्याला 3 प्रकारची लाकडं होती. एक सागवान होतं, एक रक्तचंदन होतं आणि एक आगरवूड होतं. एकदम सुगंधी. झाड मोठं झाल्यानंतर ह्याला एक प्रकारची कीड लागते आणि ती कीड आतमध्ये पसरत जाते, त्या आतमध्ये सगळं भाग काळा होतो आणि त्याच्यानंतर त्याची जी किंमत आहे त्या अब्जावधीमध्ये. कोकण भाडोली जांभूळ. आता आपल्या ह्या फार्ममध्ये जांभळाच्या कुठल्या कुठल्या जाती तुम्हाला सांगतो. गावरण जांभूळ आहे, लेंडी जांभूळ आहे, पार जांभूळ आहे, देव जांभूळ आहे, हे कोकण भाडोली जांभूळ आहे, थायलंड जांभूळ आहे, पांढरे जांभूळ आहे, सिडलेस जांभूळ आहे आणि सह्याद्रीच्या जंगलातलं म्हणजे अगदी तोंडात टाकलं की मेल्ट होतं. ती अशा एक 10-11 व्हरायटी आहेत त्याच्या जांभूळच्या. इथं आहे ना, हे जे एखादे पेरू आहेत ना, हे वर पुढे एखादं फळ मिळू शकेल. आतून लाल भडक आहे ते. वर्षातून 2 वेळा फळ येतात. हा. आणि तिथं ते पलीकडे मोठं झाड बघितलं ना, ते कापा फणस आहे, वरच्या बाजूला बरका फणस आहे. हे 2दा येतं वर्षातून. आणि खाली गुलाबी फणस आणि लाल फणस, हे 2 व्हरायटी. आणि आपण जे मार्केटला खातो ना त्याच्यापेक्षा असं कडक आहे ते, लहान आकार. आणि लहान नाही, आकार मोठा होतो. आणि त्याच्या माझ्याकडे फोटो आहेत, त्याच्यापेक्षा लाल भडक आणि चव छान आहे. आपल्या हवामानात मगाशी तोच प्रश्न विचारला की आपल्या हवामानात ही व्हरायटी अशी आहे की राजस्थानच्या वाळवंट सुद्धा येते. हरमन 99 फुलं आलेत फुलं. आता फळच लागते. अंजीर उत्तर भारतात जास्त झाड आहेत. ताटमळण्याचा वापर करतात, पानाचा त्याचा वापर करतात. पत्रावळ साईज आणखी वाढत असेल. रानांजीर हे बघ ना, नाव काय याचं? रानंजीर. काय आहे? फुल सफरचंद. जंगली बदाम, जगातला सगळ्यात मोठा चिक्कू. साधारणतः एक फळ अर्धा किलोच्या आसपास. अरे बापरे. जगातला सगळ्यात मोठा चिक्कू. एका झाडाला साधारणतः 300 नारळ लागायला पाहिजे, पण फक्त 100 जरी लागले तरी दरवर्षी ह्या क्षेत्रातून पूर्ण 100 झाडातून 10,000 नारळ निघणार आहे. मग असं बुंद्याला हे प्रयोग केलेले आहेत की काळी मिरीचं त्याच्यावरती वेल चढवलं ते येते का म्हणून. काळी मिरी आहे. हा, काळी मिरी. नारळाचे जात आहे ना, छोट नारळ झाड असलं तरी आहे. हे रक्तरोहिला म्हणून झाड आहे. हा, हे राजस्थानचं राज्यपुष्प. लाल कलरचं फुल येतं, पुन्हा ते असं केशरी कलर होतो आणि पुन्हा सुकताना ते पांढऱ्या कलरचं. मारुती चितमपल्लींच्या पुस्तकातलं जंगलातलं येशीचं झाड असा उल्लेख आहे. जंगलात झाड मोठं होतं, आवाढवी होतं आणि उन्हाळ्यामध्ये त्या झाडाखाली बसला तर तुम्हाला येशी सारखं वाटतं, म्हणून याला जंगलातलं येशी. कुसुंब. हा, ह्याचा जर तुकडा घरात असेल लाकडाचा तर साप वगैरे येत नाही. आणि पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जे यज्ञ वगैरे करायचे त्या यज्ञात बाधा येऊ नये म्हणून बाजूने असं पांढरीच्या काठीची लाकडं लावलेली असायची. लाल कलरचं पांढरा भाग असतो. बरोबर. हे मुजफ्फर लिची, हे शाही लिची.
बॉम्बे लिची, चायना लिची आणि सीडलेस लिची अशा अजून आपल्याकडे 3 व्हरायटी. पार जांभूळ बुद्धाज हँड्स म्हणून झाड आहे. खाली फळ येतं ना ते अशा आकाराचं येतं. बुद्धाज बुद्धाज हँड्स, बुद्धांनी ध्यानाची मुद्रा केल्यानंतर कसा आकार आहे, तसा फळाचा आकार आहे. मलेशियन सफरचंद नाही, हे ऑलिव्हचं झाड आहे. हे मोठा भोकर म्हणून झाड आहे. भोकर आपली येतात ती चिकट असतं ना, ते छोटं असतं. ते झाड आहे. आंब्याची व्हरायटी. बघू इकडे. हे जपानवरून आपल्याकडे आहे. जपानवरून बांगलादेशवरून चेन्नई दौंड आणि दौंडवरून आपल्याकडे आले. जपानवरून हे तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितला असेल बघा. म्हणजे काय होतं, जपानमध्ये अतिश्रीमंत जी लोक आहेत ते एकमेकांना भेट देण्यासाठी त्याच व्हरायटीचा उपयोग करतात. म्हणजे 2 वर्षापूर्वी त्याचा लिलाव होतो तिथं. तर 1 किलो आंब्याचा रेट होता 2,75,000 रुपये. हे इथं झाडे येईपर्यंत आलं त्यावेळेस ते एवढंच होतं. तिथे येईपर्यंत 28,000 पडलं आपल्याला. 28,000. होय. त्याचा ट्रान्सपोर्टेशन खर्च सांगतो. ट्रान्सपोर्टेशन खर्च, त्याची किंमत वगैरे. या झाडाचं नाव पांडवबत्ती असे. पांडवबत्ती. आपल्याकडे वर पिसा नावाचं एक झाड आहे. त्याच्या बियापासून तेल निघतं आणि ह्याचा नवीन फुटलेला शेंडा जर त्यात बुडवला तर दिव्यासारखं ते खूप वेळ जळत राहतं. पांडवांच्या काळात दिवा म्हणून याचा वापर केला जायचा, म्हणूनच त्याचं नाव पांडवबत्ती असे. विंचू वगैरे जर काय चावला तर त्याच्या पानांचा लागतो त्या ठिकाणी लावायचं, विंचू उतर. होय का? शिरीमध्ये बी असतं बघा, चारोळ्याचं झाड आहे. म्हणजे फळं खाल्ली जातात, पक्षी पण भरपूर येतात त्या झाडावर. चिकटच नाही. आता इथं आपल्या क्षेत्रात जवळपास 38 प्रकारचे पक्षी दिसतात. सकाळचं जर तुम्हाला आलं तर तुम्ही 1 मिनिट शांत, 5 सेकंद शांत बसला तर तुम्हाला पक्षी. आंबोळी किंवा आंबुळ असं म्हणतात. भीमाशंकरला असतं ते. गुलाबी रंगाची फळ आहे त्याची. पानाची पाठीमागची बाजू बघा कशी दिसते तुम्हाला, सिल्वर कलर सारखी दिसते. समजते पंजाबची बनाना मँगो आहे. म्हणजे केळीसारखा, आंब्याचा आकार केळीसारखा दिसतो. पानं तशीच केळी आंबा आहे ना. ही नूरजा म्हणून व्हरायटी. हा 3-3.5 जास्तीत जास्त 4 किलो पर्यंत पण एका आंब्याचं वजन होतं. एका आंब्याचं वजन. मधलाच का? हा मधला. पलीकडचा बनाना मँगो, हा रेड मँगो आणि हा पिंक, वरून गुलाबी रंगाचा होतो. दालचिनीचं झाड आहे. सुरंगी म्हणून झाड आहे. कोकणातलं झाड आहे. म्हणजे सुगंधाच्या बाबतीत पहिल्या 3 फुलामध्ये हे फुल मोठा वृक्ष होतो. कोकणातलं म्हणजे अगदी 15-20 दिवसांचाच बहार असतो. पण ज्या माणसाच्या दारापुढे 10-12 झाडं आहेत अशी 5-6 लाख रुपये कमवतात. परफ्यूम होतो ह्याचा. आणि ह्याचे गजरे, त्याला वळेसर म्हणतात, ते मुंबईला विकायला ते आदिवासी लोक पाठवतात. हे सह्याद्रीच्या जंगलातलं फणस आहे. म्हणजे दुर्मिळ व्हरायटी. नाव वगैरे काय नाही सांगता यायचं ह्याचं. काय असं जास्त बाहेर पडलं नाही जंगलातून. गेल्या वर्षी लावलेलं त्याचं. त्याची पानं पण असं काही पानं असे असतात वेगळं. वेगळा करायचं वाटेल. पण ह्या आंब्याच्या रसाला गंध खूप चांगला असतो. वास ह्याचा म्हणजे अप्रतिम आहे. हे मगाचं काळ होतं, हे लाल दिसते. हा हे थोडस लालसर. पण ह्या जातीचे आपल्याकडे जवळपास 40 झाडं लावलेत. सर ह्या जातीचे आपल्याकडे चिंच कोणती? तर आपण ह्या व्यक्तीच्या पाठीमागून अगदी 2-3 वर्षापासून होतो. आम्हाला एखादा चिंचोक्याचं बी द्या, पण त्याने आपल्याला काही बी दिला नाही. शेवटी आपण 2 चिंचोक्याला त्याला 10,000 रुपये द्यायला तयार झालो. पण त्याने आपल्याला चिंचोके दिले नाही. लक्ष ठेवा, 2 चिंचोक्याला 10,000. ही आपल्याकडे व्हरायटी यावी म्हणून. मग सर्च करत असताना त्या गावातल्या ग्रामसेवकाचा नंबर मिळाला. भाऊसाहेबांना फोन केला, अर्धा पाऊण तास बोललो. म्हणलं भाऊसाहेब तुमच्या गावात, तुम्ही सर्व्हिसला त्या गावात असा माणूस आहे आणि त्याच्याकडे असं चिंचोके आहेत.
भाऊसाहेब म्हणले आता आपली तर काही ओळख नाही पण मी तुमचं काम करून देईल म्हणले. त्याचं घरकुल आलंय शुक्रवार होता, सोमवारी माझ्याकडे तो चेकला येणार आहे. गेला सोमवारी तो. भाऊसाहेब म्हटले, भाऊसाहेब चेक. भाऊसाहेब म्हटले अरे माझ्या मेहुण्याला ते चिंचेची झाडं लावायची आहेत, तर ते चिंचोकी घेऊन त्यांनी भाऊसाहेबांना 40 चिंचोकी दिली. भाऊसाहेबांनी 70 रुपयात ते कुरिअर करून इथं पाठवले. 40 चिंचोकी होते. ते संत्रीची झाड आहेत ना त्याच्या खाली 39 झाडं, ही 40 ती खालीची झाड आहेत ना एवढी झाले. तर त्या माणसाच्या घरापुढेचे झाड आहे ते निजामकालीन 400 वर्षापूर्वीचं झाड आहे. विशेष म्हणजे ह्या वर्षी ते पडलंय. पडलं झाड पडलं का ते? हा, त्याचं बी कुठं नाही पण त्याचं जे चिंच आहे ना सर 1.5 फुटापर्यंत लांब आहे चिंच खाल्ली. आणि असा 3 बोटासारखा आकडा होतो. चिंचोके पण मोठे असतात. मूळ व्याजावरती फार ती औषधी वनस्पती लांब टाकू. महाबेल म्हणजे छोटा फुटबॉल असतो ना तेवढं फळ येतं. लाल सीताफळ आहे. हे रामकाठ बाबळीचं झाड आहे. बाबळी सुद्धा लावल्यात. बाबळीची सुद्धा 7-8 व्हरायटी. रामकाठ म्हणजे सरळ उंच. एखाद्या मुलीचा जन्म झाल्यानंतर हे असले 2 झाडं लावली ना तर ते लग्न व्हायच्या टायमिंगला मुलीचं सगळं लग्नाचा खर्च वगैरे होऊन मुलगी पप्पाला पैसे ठेवून शिल्लक जाणार. रक्तचंदनाचं झाड आहे. नाही सगळ्या शिक्षकांनी त्या झाडाचं नाव कधी ना कधी मी दरवर्षीच घेतलेले. पळसाला पाणी 3 पण हा पिवळा पळस आहे. पिवळा पळस आहे आपल्याकडे, लाल पळस आहे, काळा पळस आहे आणि दही पळस आहे. ते महारूप झाड आहे. शिकारी पक्षी त्याच्यावरती गळती करतात. शिकारी पक्षी त्याच्यावरती गळती करतात. अरे वा. हा महारूप वरती एका गाठातलं झाड आहे. या पुढं हे महत्वाचं झाड आहे. ह्याच्यावरती जर सुईच्या टोकानं किंवा टाचणीच्या टोकानं जर लिहिलं तर लगेच काही दिसत नाही. पण नंतर दुसऱ्या दिवशी जर सकाळी उठून बघितलं तर बॉल पेनने लिहिल्यासारखं दिसतं. पूर्वीच्या काळी गुप्त संदेश पाठवण्यासाठी ह्या पानांचा उपयोग केला जायचा. नाव सांगा परत. दही पळस. हा. आणि दारू पिऊन तो बेशुद्ध पडलेला आहे. त्या झाडाखाली आणून टाकला की तो शुद्धीवर. पुढे किंवा असं दुर्गम जिथं टेकडे आहेत ना डोंगराळ भाग तिथं अगदी खडक फोडून हे खडकात असं काय म्हणतात कड्यावरती सुद्धा ही झाडं वाढतात. भुत्या केस म्हणजे एखादा माणूस असं उन्मत्त झाला आणि असं वेड्यासारखं जर करायला लागला तर ह्याच्या पानांची धुरी देतात आणि तो माणूस शांत होतो. म्हणून ह्याला भुत्या केस असं नाव. मोसंबी एकत्र केल्यानंतर केवढं फळ होईल तेवढं फळ येतं. पपनस. आणि हे पाठीमागचं आंबाडा म्हणून झाड आहे. नमस्कार सर. झाड हे नवीन जे पान आहेत ना कलर एकदम अट्रॅक्टिव्ह. कोकम सरबत जे पितो ना ते झाड. हे झाड जाळून त्याचा कोळसा तयार करतात. बंदुकीची जी दारू असते ना त्याची पावडर असते किंवा फटाकड्यांचे जे असे मोठे ॲटोम बॉम्ब वगैरे आहेत ना त्याचे पावडर असते. तो कोळसा असतो. म्हणून ह्याला गन पावडर ट्री असं पण नाव. या वर्षी आपल्याला फुलं लागले त्याच्याकडे छोटी छोटी फळं येतात त्याला. हे भीमसेनी कापराचं झाड आहे. भीमसेनी कापूर म्हणजे ते खोडावरती चर घेतात आणि त्याच्या त्या काळा पळस. जादू टोण्यासाठी ही फळ वापरले जातात. आणि खोड आवाढव्य होतं. जादू सासवडला ती मिळवलीचा वाडा काय आहे ना तिथं ते झाड आहे. ही विरघळण्याची प्रकार आहे ना नाही सीडलेस वर आहे. त्याला बिया असतात पण तोंडात अक्षरशः विरघळते. म्हणजे जांभळं खाल्लेली आणि त्याच्यापासूनच रोप तयार केलेले. सगळ्यात जास्त ही पानं वापरली जातात. आपल्यातलं सुद्धा पानं हे वापरत असणार कोणीतरी पण गपचिप असं सगळ्यांसमोर नाही. ते बिडी तयार करतात ना ते बिडीचं पान आहे. तेंदूपत्ता बिडी पत्ता तो अतिशय सुगंधी पांढरा दूध.
आता सीताफळ सुद्धा अशीच मार्केटमध्ये हो हो आता ह्याची फांदी कट करून आहे ना साध्या जांभळाला लावली ना त्याला seedless आहे. हा कलम होतं कलम. हे किंजळ म्हणून झाड आहे म्हणजे लाकूड खूप कठीण असतं म्हणजे कुऱ्हाडींनी पण लवकर तुटत नाही हे लाकूड किंजळ. हा, हे थायलंडची व्हरायटी साधारणतः 1.5 ते 2 किलोच्या आसपास एक सीताफळ. हनुमान हनुमान फळ हे पाठीमागचं आहे ना हा रुद्राक्ष आहे का सर? ही नेपाळची व्हरायटी नेपाळ रुद्राक्ष. जांभळाची थायलंड व्हरायटी आणि ही कलम चिंच आहे. आणि हे पाठीमागचं काजूचं झाड. चंदन रामफळ हे फळच आहे ना आंबोसच लागतं आवळ्यासारखं गेल्या वर्षी याला 4 फणस लागले होते. खायला छान एकदम. शुगरसाठी महत्वाचं झाड आहे. म्हणजे हे जर पान तुम्ही एक खाल्लं ना तर तुम्ही वाटीभर साखर खाल्ली ना तरी तुम्हाला माती सारखी लागते. 3-4 तास कसली चव लागत नाही. काही खा तुम्ही माती सारखं लागतं. रोज सकाळी पान खायचं, वेल लावायचं रोज सकाळी. मधुनाशिनी आपल्याला मिळेल का? मधुनाशिनी मिळू शकेल. आईला आहे, मला आहे, बायकोला आहे, 3 शुगर पेशंट आहे घरात. असं आहे ना. नाही चांगलं वागतो जागा. नाव आहे ना दमावेल आहे. म्हणजे अस्थमाशी निगडीत जे आजार आहेत ना ते ह्याने बरं होतं. हे जास्त हे जे एक पेर असतं ना त्यात 15 लिटर पाणी बसतं. असं एवढं बंद होतं म्हणजे एक एवढं असं. हा. मी माझ्याकडे ग्रुपवर फोटो टाकतो. त्याच्या शेजारी माणसं उभी येतात. बांबूचे माणसं. हा, ते बांबूच्या बेटा समोर आहे ना त्याचे मुंगी असल्यासारखे दिसतात माणसं. हे 1.5 एकर क्षेत्र आहे आणि ह्याच्यात 162 जातीचे आहे. हे पिंपरण हे मोठी होतात. हे साधारणतः त्याच्यावर पण घर होऊ शकतं पुढे. वडाची झाड चार वड मिळून बांधायचं आणि महत्वाचं म्हणजे मी 10वीत असताना आमच्या गावाजवळ 10 फुटावरती वडाची झाडं होती. एकच व्हरायटी तर त्याच्यावरती ती बोहरड्या नावाची पक्षी आमच्या भागात रोजनीला संध्याकाळच्या वेळेस लाखो पक्ष्यांची ठेवी असतात. दुपारच्या वेळेला जिथं वडांची अशी दाट झाडी आहे ना तिथे ते विश्रांती केलं होतं. आणि आता कलकल करतात आणि आता यायला सुरुवात झाली. म्हणजे दुपारच्या वेळेला तिथं लाखो पक्षी दिसू शकतात. म्हणून झाडे बरोबर आहे. आयनाचं झाड तसं अर्जुन झाड आहे ना. अर्जुनच्याच कुळातलं हे झाड आहे. फळ येतात ना. फळं येतात त्याला. लाकडी फळ असतात असे. ते स्टार फ्रूटचं कसं होतं तसं वाऱ्याने जाऊन बीज प्रसार पण होतो. आणि सुसरीच्या पाठीसारखी ह्याची साल असते. आणि आवड हे झाड आहे. उंच पांगार आहे आणि बुच पांगार आहे. ते काटा उघडून लावतात. पिंपल्स येतात ते काटा उघडून लावतात. कुठलंही ते काटा सावर पिकलेलं पाहिजे. काटेसावर ते मोठं होतं खूप. बरोबर खायचं कातडे बरोबर आहे ना. अगदी ते लाल फुले सारखं दिसते. राधाराणी आणि श्रीकृष्ण राधाराणीला झोका देत होते. त्यावेळी उन्हाचा त्रास व्हायला लागला म्हणून श्रीकृष्णाने 2 झाडं उत्पन्न केली. त्याची एक झाड पिंपळ आणि दुसरं मोलस्त्री. 5000 वर्षापूर्वीची झाडं अजूनही तिकडे आणि ते दोन्ही खोडं एकमेकात अशी गुंफलेली. मोलस्त्री आणि पिंपळ का? हा, मोलस्त्री. आणि ज्ञानेश्वरांनी समाधी घ्यायला जायच्या अगोदर त्यांच्या हातात जो दंड म्हणजे काठी होती ती वर रोवली आणि ती विवरामध्ये समाधी घ्यायला गेले. कालांतराने एकनाथ महाराजांना असा दृष्टांत पडला की ज्ञानेश्वर स्वप्नात आल्याने सांगितलं की हा माझ्या गळ्याला एक मुळी टोचायला लागलेली. वर दंड लावला होता त्याची. तर ती मुळी तेवढी बाजूला काढा. मग संत एकनाथ तिथे गेले. त्यांनी ती मुळी काढली आणि वरच्या बाजूला मुळी रोवली आणि तिथंच तो वृक्ष मोठा झाला. तो आजन वृक्ष आळंदीला आहे. त्या वृक्षाच्या बियापासूनचा हा वृक्ष.
आणि हा एकादशीला लावलेला आहे आणि त्याच्या अगोदर 2 वर्षापूर्वी त्याच झाडाचं एक झाड आहे त्या शेडच्या जवळ लावलेलं ते मोठं झालंय अजान वृक्ष